त्या रात्री प्रचंड पाऊस पडत होता। संध्या आणि सूरज आपल्या गाडीने दूरच्या नातेवाईकांच्या घरून आपल्या घरी परत येत होते। सूरज गाडी चालवत होता आणि संध्या त्याच्या शेजारी बसली होती। अचानक वीज चमकली आणि संध्या घाबरून सूरजचा हात घट्ट धरून बसली। सूरजने हसत संध्याकडे पाहिले आणि तिला धीर दिला। अचानक त्यांची गाडी कुठेतरी आदळली। गाडी आदळल्यामुळे सूरज आणि संध्या दोघेही घाबरले। सूरज ताबडतोब गाडीतून उतरला आणि त्याने पाहिले की एक 17-18 वर्षांची मुलगी त्याच्या गाडीला धडकून जखमी होऊन रस्त्यावर पडली होती आणि रडत होती। देवाचे आभार की तिचा जीव वाचला होता, पण तिला खूप दुखापत झाली होती असे तिच्या रडण्यावरून कळत होते। सूरज पळत त्या मुलीकडे गेला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला। सूरज तिला उठवायला गेल्याबरोबर ती मुलगी रडत म्हणाली की नको, मी स्वतःला सांभाळेन, मला कोणाचीच मदत नकोय। हे सगळं ऐकून संध्या देखील माणुसकीच्या नात्याने त्या मुलीकडे गेली आणि म्हणाली की तुला खूप दुखापत झाली आहे आणि रस्ता सुमसाम आहे, तू सांगितलेस तर आम्ही तुझी मदत करू शकतो। यावरती मुलगी म्हणाली की नाही, मला कोणाचीच मदत नकोय। संध्याने त्या मुलीकडे पाहून विचारले की पण तू एकटी या सुमसान रस्त्यावर काय करत होतीस? त्या मुलीने रडत रडत संध्याला सांगितले की मी कामाच्या शोधात माझ्या गावातून काही मैत्रिणींबरोबर शहरात आले होते। माझ्या मैत्रिणींना काम मिळाले आणि त्या त्यांच्या मालकाच्या घरीच थांबल्या, पण मला काम न मिळाल्यामुळे मी पायी परत माझ्या गावाला जात होते। संध्याने त्या मुलीला सांगितले की पण तुला खूप दुखापत झाली आहे आणि रात्र देखील गडद होत आहे, या अवस्थेत तू एकटी गावाला कशी जाणार? म्हणून आज रात्री तू आमच्या घरी चल, उद्या सकाळी जेव्हा तुझं दुखणं थोडं कमी होईल तेव्हा तू गावाला निघून जा। संध्याचा हा हमदर्दीचा सल्ला त्या मुलीला समजला आणि तिने हळूच होकारार्थी मान डोलावली। संध्याने त्या मुलीला आधार देत आपल्या कारच्या मागच्या सीटवर बसवले आणि स्वतःही त्या मुलीच्या शेजारी बसली। सूरज ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवू लागला। तेव्हा सूरजचे लक्ष कारमध्ये लावलेल्या आरशातून त्या मुलीकडे गेले। ती मुलगी तिच्या ओल्या ओढणीत स्वतःला झाकून घेत होती। संध्याने तिला सांगितले की तुझी ओढणी खूप ओली आहे, ती तुझ्या डोक्यावरून काढून घे, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल। यावर त्या मुलीने उत्तर दिले की नाही, आमच्या गावची परंपरा आहे, कोणत्याही परपुरुषासमोर आम्ही ओढणी हटवू शकत नाही। यावर संध्या तिला काहीच न बोलण्यास योग्य समजली। सूरज आपली गाडी चालवण्यात मग्न होता। सुनसान रस्त्यामुळे सूरज गाडी अगदी वेगाने चालवत होता। काही वेळानंतर ते घरी पोहोचले। गाडीचा हॉर्न ऐकताच सूरजची आई सुभद्राबाईंनी त्वरित दरवाजा उघडला। सूरज, संध्या आणि ती मुलगी गाडीतून उतरली। अनोळखी मुलगी पाहून सुभद्राबाई हैराण झाल्या। त्यांनी त्वरित सूरजला विचारले की ही कोण आहे आणि ती इतक्या रात्री तुमच्या बरोबर का आली आहे? सूरजने आपल्या आईला समजावत म्हटले की आई, आधी आत तर येऊ दे, मग सांगतो। सूरज, संध्या आणि ती मुलगी घरात आली। संध्याने त्या मुलीला कपडे बदलवायला काही कपडे दिले आणि सूरज आपल्या आईला त्या मुलीबद्दल सांगू लागला। सूरजची आई सुभद्राबाई खूप कडक स्वभावाच्या होत्या। त्यांना त्या मुलीचे येणे चांगले वाटले नाही। त्यांनी सूरज आणि संध्या यांना रागवले आणि म्हणाल्या की आजकालच्या काही मुली अशाच असतात, त्या लोकांच्या घरात आपली दुःखे सांगून प्रवेश करतात आणि नंतर त्यांना अडकवून पळून जातात। सूरजने आपल्या आईला समजावत म्हटले की आई, फक्त एका रात्रीचीच तर गोष्ट आहे आणि या मुलीला आमच्या गाडीनेच तर दुखापत झाली होती, रस्ता सुमसाम होता, म्हणून मानवतेच्या नात्याने आम्हाला तिला सोबत आणावे लागले। तेवढ्यात ती मुलगी कपडे बदलून डोक्यावर ओढणी घेऊन आली। त्या मुलीला पाहून सुभद्राबाई मनातल्या मनात संतापल्या, पण काहीही बोलू शकल्या नाहीत। संध्याने त्या मुलीला काही खायला दिले आणि तिच्या झोपण्याची व्यवस्था एका खोलीत केली। सूरजची आई सुभद्राबाईंना त्या अनोळखी मुलीच्या येण्यामुळे संपूर्ण रात्र झोप लागली नाही। पूर्ण रात्र जागरण झाल्यामुळे सकाळी 4 वाजता त्यांचे डोळे लागले आणि जेव्हा त्या उठल्या तेव्हा त्यांनी त्या मुलीला त्यांच्या खोलीत साफसफाईचे काम करताना पाहिले। घरातील सर्व लोक अजून झोपले होते आणि ती मुलगी संपूर्ण घराची साफसफाई करत होती। सुभद्राबाईंना साफसफाई खूप आवडत होती। त्या मुलीला असे घर साफ करताना पाहून सुभद्राबाई खूप आनंदित झाल्या आणि कदाचित त्यांच्या मनातही थोडी माणुसकी आली। त्यांनी त्या मुलीला सांगितले की बेटा, तू आमच्या घरची पाहुणी आहेस,
आणि तुझ्या जखमा अजून पूर्णपणे बऱ्या झाल्या नाहीत आणि तू उठताच घराची साफसफाई करू लागलीस. यावरती मुलगी सुभद्राबाईंना बोलू लागली की आंटी, आधीपेक्षा माझा त्रास कमी आहे आणि माझे काम हेच आहे, लोकांच्या घरात भांडी घासणे आणि साफसफाई करणे. आणि जेव्हा मी उठले तेव्हा कालच्या पावसामुळे तुमच्या घरात बाहेरून धूळ आणि चिखल आला होता, त्यामुळे मी विचार केला की आंघोळ करण्याआधी साफसफाईचे काम करू. सुभद्राबाई काल रात्री त्या मुलीबद्दल काय काय विचार करत होत्या, पण आज तिला असे काम करताना पाहून त्या खूप आनंदित झाल्या. त्यांनी त्या मुलीला आपल्या जवळ बोलावून बसायला सांगितले. ती मुलगी सुभद्राबाईंच्या जवळ जाऊन त्यांच्या पायाजवळ खाली जमिनीवर बसून त्यांचे पाय दाबू लागली. पण त्या मुलीबद्दल एक गोष्ट त्यांना खूप विचित्र वाटली. ती मुलगी नेहमी स्वतःला जाड ओढणीने झाकून ठेवत होती, जणू काही ती त्या ओढणीत काहीतरी लपवत होती. सुभद्राबाईंनी त्या मुलीला तिचे नाव विचारले, तर तिने आपले नाव लक्ष्मी सांगितले. संध्या आणि सूरज जेव्हा उठले तेव्हा ते आई सुभद्राबाईंना त्या मुलीशी या प्रकारे बोलताना पाहून आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले की काल आई त्या मुलीबद्दल काय काय बोलत होत्या आणि आज या दोघी किती मस्तपणे बोलत आहेत. त्या मुलीने सुभद्राबाईंना त्यांच्या घरातील सर्व सदस्यांबद्दल विचारले की तुमच्या घरात कोण कोण आहेत. सुभद्राबाईंनी सांगितले की संध्या आणि सूरजला तर तू ओळखतेच आणि मी तुझ्या समोर आहे. सूरजचे वडील काही कामासाठी काही दिवसांसाठी बाहेर गेले आहेत. मग सर्व लोक जेव्हा आंघोळ करून सकाळचा नाश्ता करत होते तेव्हा सुभद्राबाईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितले की आजपासून लक्ष्मी आपल्या घरातच राहील. आपल्याला एका मोलकरणीची गरज होती आणि आता हीच आपल्या घरातील कामं करेल. संध्या आणि सूरज या निर्णयाने खूप आनंदित झाले. पण संध्याला एक गोष्ट त्या मुलीबद्दल खूप विचित्र वाटत होती की तिचे वय अजून इतके जास्त नव्हते, तरीही ती मुलगी स्वतःला असे झाकून ठेवत होती जणू ती एखाद्या घराची सून आहे. तरीही संध्याने त्या मुलीबद्दल जास्त काही विचार केला नाही, कारण ती मुलगी घरातील सर्व कामं व्यवस्थित करत होती आणि तिच्या येण्याने संध्याला घरातील कामांपासून थोडी मोकळीक मिळू लागली. पुढील 1-2 आठवड्यात जेव्हा सुभद्राबाईंचे पती कृष्णपाल घरी आले तेव्हा ती मुलगी सुभद्राबाईंच्या पती कृष्णपाल यांना मोठ्या ध्यानाने पाहत होती, जणू ती त्यांना कित्येक वर्षांपासून ओळखत होती. कृष्णपाल यांनी देखील त्या मुलीबद्दल आपल्या घरच्यांना विचारले. तेव्हा सुभद्राबाईंनी कृष्णपाल यांना त्या मुलीबद्दल सर्व सांगितले आणि असेही सांगितले की ही मुलगी आता आपल्या घरातच काम करेल. कृष्णपाल यांना यावर काहीच आक्षेप नव्हता. लक्ष्मीला काम करत करत त्या घरात काही काळ गेला. सूरज आणि त्याचे वडील कृष्णपाल ऑफिसला जात असत आणि सुभद्राबाई आणि संध्या दुपारचे जेवण झाल्यावर त्यांच्या खोलीत आराम करायला जात असत. तेव्हा ती मुलगी काही वेळेसाठी दररोज बाहेर निघून जात असे. जेव्हा कोणी तिला विचारत असे की तू दुपारी कुठे जातेस, तेव्हा ती म्हणत असे की माझ्या गावातील मैत्रिणी या शहरात काम करतात, मी त्यांना भेटायला जाते. लक्ष्मीचे असे दररोज बाहेर जाणे संध्याला काहीसे खटकत होते, तरीही ती काहीही बोलू शकत नव्हती. वेळ असाच जात होता. त्या मुलीला संध्याच्या घरात काम करत करत 1 ते 1.5 महिना झाला होता. एक दिवस दुपारचे जेवण झाल्यावर सुभद्राबाई आणि संध्या जेव्हा त्यांच्या खोलीत आराम करायला गेल्या तेव्हा ती मुलगी म्हणजेच लक्ष्मी दररोज प्रमाणे सुभद्राबाईंना विचारून बाहेर जाणार होती. तेव्हा सुभद्राबाईंनी लक्ष्मीला थांबवत सांगितले की लक्ष्मी, तू दररोज तुझ्या मैत्रिणींना भेटायला जातेस, पण आज माझी तब्येत काही ठीक नाही, त्यामुळे आज तू जाऊ नकोस. आजच्या दिवशी तू आमच्या जवळच राहा. लक्ष्मीने सुभद्राबाईंना सांगितले की ठीक आहे आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने निघाली. तिचे स्वयंपाकघराच्या दिशेने जाणे पाहून संध्याला काहीसे विचित्र वाटले. संध्या देखील तिच्या मागोमाग गेली. तेव्हा लक्ष्मीने मागे वळून पाहिले तर संध्या देखील तिच्या सोबत स्वयंपाकघरात होती. संध्याने आज त्या मुलीच्या ओढणीचे रहस्य जाणून घेण्याचा निर्धार केला होता की शेवटी ही मुलगी या ओढणीत काय लपवते. संध्याने न विचारता आणि न समजता त्या मुलीची ओढणी ओढली. जेव्हा संध्याने त्या मुलीची ओढणी ओढली तेव्हा तिच्या ओढणीतून काही पोळ्या आणि एक फोटो खाली पडला, जे ती मुलगी ओढणीत लपवून ठेवत होती. हे सर्व पाहून संध्या आश्चर्यचकित झाली आणि तिने जोरात विचारले की हे काय आहे. ती मुलगी रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून सुभद्राबाई धावत स्वयंपाकघरात आल्या. संध्याने आपल्या सासूला सांगितले की आई,
ही मुलगी खूप विचित्र आहे, पोळ्या लपवून बाहेर घेऊन जाते. सुभद्राबाईंनी त्या मुलीला विचारले की हे काय आहे, या पोळ्या तू कोणासाठी घेऊन जातेस आणि लपवून का घेऊन जातेस? तू काहीतरी चुकीचे काम तर करत नाही ना? संध्या आणि सुभद्राबाई दोघीही त्या मुलीला बोलतच होत्या. ती मुलगी या दोघींच्या बोलण्याने फक्त रडत होती. रडता रडता तिच्या संयमाचा बांध तुटू लागला. ती म्हणाली की बस करा, देवाखातर आता काहीही बोलू नका, तेच चांगले होईल. या पोळ्या मी माझ्या आजारी आईसाठी घेऊन जाते. माझी आई आणि मी दोघे एका छोट्या गावात राहत होतो. माझी आई लोकांच्या घरात काम करून माझे आणि तिचे पोट भरत होती. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मला जाणवले की माझ्या सर्व मैत्रिणींच्या गरजा त्यांचे वडील पूर्ण करतात, परंतु मला कुठलीही गरज भासली की माझी आई माझ्या गरजा पूर्ण करत असे. जेव्हा मी थोडी मोठी झाले तेव्हा मी माझ्या वडिलांबद्दल माझ्या आईला विचारले की आई, माझे बाबा कुठे आहेत? ते आपल्यासोबत का राहत नाही? हे विचारताच माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येत असे आणि ती म्हणत असे की तुझे बाबा परदेशात गेले आहेत आपल्यासाठी पैसे कमवायला. पण मला माझ्या आईचे असे समाधान देणे खोटे वाटत होते, कारण जर कोणी परदेशात गेले तर तिथून त्यांनी काही पैसे तर पाठवलेच असते ना, आणि आपल्याला काहीतरी बातमी दिलीच असती. एके दिवशी माझी आई कोणाच्या तरी घरात कामाला गेली होती. तेव्हा मी माझ्या आईची पेटी उघडली, ज्यात आई काही मौल्यवान वस्तू ठेवत असे. मला त्या पेटीत एक फोटो सापडला आणि मी तो फोटो घेतला. तो फोटो माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा होता. काही काळानंतर माझ्या आईची तब्येत खालावू लागली. मी गावातील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले, पण त्यांना बरे वाटले नाही. तिथल्या डॉक्टरांनी उत्तर दिले आणि शहरात जाऊन उपचार करण्यास सांगितले. गावात जिथे माझी आई काम करत होती त्या लोकांकडून मी मदत मागितली आणि काही पैसे मी देखील लहानपणापासून साठवले होते ते सर्व घेऊन मी माझ्या आईला शहरात घेऊन आले. कसं बसं करून मी माझ्या आईचे उपचार केले. आईची तब्येत काहीशी बरी झाली तेव्हा आईने गावाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मी आईला शहरातच राहून काहीतरी काम करण्याचे सांगितले. त्या दिवशी मी कामाच्या शोधात भटकत होते आणि भटकता भटकता संध्याकाळ झाली. तेव्हा मी तुमच्या दोघांच्या गाडीला धडकले आणि तुम्ही मला भेटलात. लक्ष्मीचे दुःख ऐकून सुभद्राबाई आणि संध्या यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संध्याने सांगितले की लक्ष्मी, तू काळजी करू नकोस, आम्ही तुझी मदत करू. तुझ्या वडिलांबद्दल सांग, शेवटी ते कुठे आहेत? सुभद्राबाईंनी म्हटले की हो बाळा, सांग. सूरजचे वडील मोठे नामांकित आहेत, त्यांचे मोठ्या लोकांशी संबंध आहेत. आम्ही तुला आणि तुझ्या आईला न्याय मिळवून देऊ आणि तुझे वडील जिथेही असतील आम्ही सूरजच्या वडिलांशी बोलून त्यांना बोलावून घेऊ आणि तुला आणि तुझ्या आईला त्यांना स्वीकारायला लावू. हे सर्व ऐकून लक्ष्मी रडतच होती, जणू तिला कोणत्याही गोष्टीची आशाच उरली नव्हती. लक्ष्मीने रडतच सुभद्राबाईंना सांगितले की आंटीजी, राहू द्या. कधी कधी माणूस इतका असहाय्य होतो की त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही दिसते जे त्याला हवे असते, पण तो ते मिळवू शकत नाही. लक्ष्मी हे सर्व बोलत असताना रडू लागली. संध्याने लक्ष्मीला धीर देत जमिनीवर पडलेला तो फोटो हातात उचलला. तो फोटो पाहून सुभद्राबाई आणि संध्या आश्चर्यचकित झाल्या. तो फोटो दुसरा कोणाचा नाही तर सुभद्राबाईंच्या पती कृष्णपाल यांचा होता आणि त्या फोटोमध्ये कृष्णपाल यांच्या सोबत एक स्त्री देखील होती. सुभद्राबाई रागाने लक्ष्मीला विचारू लागल्या की हा फोटो तुझ्याकडे कसा आला आणि या फोटोमध्ये माझ्या पतींसोबत ही स्त्री कोण आहे? बिचारी लक्ष्मी थरथर कापू लागली आणि रडत म्हणाली की हेच माझे आई वडील आहेत. सुभद्राबाईंनी विचारले, पण मी कसं मानू की सूरजचे बाबा तुझे वडील आहेत? यावर लक्ष्मी बोलू लागली की हा फोटो माझ्या आईच्या लग्नाचा आहे. हे ऐकून सुभद्राबाईंना धक्काच बसला. त्यांना काहीच समजत नव्हते. त्यांनी ताबडतोब त्यांच्या पतीला कृष्णपाल यांना फोन केला आणि सांगितले की लवकर घरी या, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. कृष्णपाल घरी आले तेव्हा सुभद्राबाईंनी त्या सर्व गोष्टी सांगितल्या ज्या लक्ष्मीने सुभद्राबाई आणि संध्याला सांगितल्या होत्या. हे सगळं ऐकून कृष्णपाल लक्ष्मीला खोटं ठरवत म्हणाले की ही मुलगी खोटी आहे, ही मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. पण शेवटी जेव्हा सुभद्राबाईंनी लक्ष्मीच्या आई आणि कृष्णपाल यांच्या लग्नाचा फोटो दाखवला तेव्हा तो फोटो पाहून कृष्णपालच्या डोळ्यात अश्रू आले. सुभद्राबाईंनी त्यांच्या पतीला विचारले की देवासाठी आता खोटं बोलू नका,
खरं सांगा, ही लक्ष्मी खरं बोलत आहे का? कृष्णपाल आपल्या पत्नी समोर हात जोडत म्हणाले की सुभद्रा, मला माफ कर. होय, फोटोमध्ये जी बाई आहे, जर ती बाई लक्ष्मीची आई आहे आणि लक्ष्मी तिची मुलगी आहे, तर लक्ष्मी माझीच मुलगी आहे आणि ती खरं बोलत आहे. कृष्णपाल रडता रडता त्यांची कहाणी सांगू लागले. ते बोलू लागले की सुभद्रा, माझं तुझ्याशी लग्न झालं होतं आणि सूरज 5 वर्षांचा होता तेव्हा मी कामाच्या निमित्ताने एका गावाला गेलो होतो. तिथे माझी भेट लक्ष्मीच्या आई शारदा हिच्याशी झाली. आम्ही दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. लक्ष्मीची आई मोठी शौकीन होती. तिने मला सांगितलं की मला आपल्या लग्नाचा एक फोटो पाहिजे, म्हणून आपण फोटो काढूया. मी तिचं ऐकलं आणि आम्ही फोटो काढला. मी काही दिवस तिच्या सोबत राहिलो आणि मग मी तिला सोडून शहरात परत आलो. याच्यानंतर मी कधीही तिची चौकशी केली नाही किंवा तिच्या हालचालीबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी लक्ष्मी आणि तिच्या आईचा अपराधी आहे. मी त्यांना धोका दिला आहे. आपल्या पतीची इतकी मोठी सत्यता जाणून घेतल्यावर सुभद्राबाईंना धक्काच बसला. सुभद्राबाई जरी कठोर स्वभावाच्या होत्या तरी त्या अंतकरणाने साफ होत्या. त्यांनी आपल्या नवऱ्याला सांगितले की तुम्ही लक्ष्मीच्या आईला घरी आणा. या घरात लक्ष्मीची आई राहिली तर मला काहीच हरकत नाही. उलट तुम्ही जो गुन्हा केलात त्याचे काही पाप तरी कमी होतील. थोड्या वेळानंतर कृष्णपाल लक्ष्मीला घेऊन तिच्या आईकडे गेले. बऱ्याच वर्षानंतर शारदाने आपल्या पतीला पाहिले आणि त्यांना बिलगून रडू लागले. तुम्ही कुठे गेला होतात? कृष्णपाल म्हणाले की शारदा, आपल्या घरी चल. तिथे गेल्यावर तुला सर्व सत्य कळेल. रस्त्यात येताना लक्ष्मीने आपल्या आईला सर्व सत्य सांगितले. लक्ष्मीची आई शारदा हिला तिच्या पतीबद्दल तक्रार होती, पण जेव्हा तिने आपल्या मुलीकडे पाहिले तेव्हा लक्ष्मी आपल्या वडिलांना पाहून खूप आनंदी होती. म्हणून शारदा आपल्या सर्व तक्रारी आताच दाबून आपल्या पती कृष्णपाल यांच्या घरी आली. कृष्णपाल यांच्या 2 पत्नी शारदा आणि सुभद्रा आणि त्यांची दोन्ही मुले सूरज आणि लक्ष्मी, तसेच सूरजची पत्नी संध्या हे आता सर्वजण एकत्र राहू लागले. तर मित्रांनो, या कथेतील शारदा आणि लक्ष्मी यांची अशी काय चूक होती की त्यांना इतकं दुःखदायक आयुष्य जगावं लागलं? ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.